रस्त्याची क्वांटिटी पाहू शकता तरी पण मटन बघू शकता. आता पण मटन त्यांनी लावलंय मित्रांनो, गर्दी पाहू शकता. आता तुम्ही पुढं पाहिलं तर 350-300च्या पुढंच मटन थाळी येते. हे तेवढी स्वस्त चिकन थाळी नाही, मटन थाळी द्यायचं त्याचं काय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय सर्वात स्वस्त मटन थाळी. मटन थाळीची किंमत तुम्ही ऐकून आता थक्क व्हाल. तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर मटन थाळी दाखवतो, त्याची किंमत पण सांगतो. तर मी आलोय आज हॉटेल नानाश्रीला, जे आहे केडगाव चौफुल्यावरती. तर मित्रांनो, पुणे सोलापूर हायवे आणि हॉटेल रघुनंदन पॅलेस त्या शेजारीच नानाश्री हॉटेल आहे मित्रांनो. चिकन थाळी, मटन थाळी, थाळी सिस्टीम एकदम घरगुती पद्धतीने बनवलं जातं. थाळी सिस्टीम आणि एकदम स्वस्त आहे. तर आपण आतमध्ये जाऊयात आणि एकदम साधं हॉटेल मित्रांनो, पाहू शकता. गाड्यांची गर्दी पण बघा तुम्ही, गाड्यांची गर्दी बघा. आत्ता वाजलीत 9 एक्झॅक्टली. गाड्यांची गर्दी बघा तुम्ही. आता आपण आतमध्ये जाऊया. हॉटेल एकदम साधं आहे, तरी पण आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो. क्वालिटी, क्वांटिटी, रेट, मालकांशी पण बोलू द्या. चला. तर मित्रांनो, तुम्हाला एक्झॅक्टली ॲड्रेस सापडायचा नाही, परत सांगतो मी. बघा, पुणे सोलापूर हायवे, पुण्याच्या दिशेने सोलापूरकडे जाताना हॉटेल पुढं दुर्गा गार्डन आहे, शेजारीच रघुनंदन पॅलेस मोठं हॉटेल आहे आणि शेजारीच नानाश्री हॉटेल आहे. असं ते हॉटेल आहे ना, दिसून पण येत नाही. म्हणजे असं हॉटेल आहे ते, दिसून पण येत नाही. पाटी पण नाही लावलेली बाहेर. पण मित्रांनो, घरगुती खानावळ आहे, मटण खानावळ आणि बिर्याणी पण त्यांच्याकडे भारी भेटते. तर आता आपण आतमध्ये जाऊयात. बघा, शेजारीच असे हॉटेल आहेत, बरेच हॉटेल आहे शेजारी. पण ह्या हॉटेलला पाटी नाही आहे. पाटी लावते ना तर नंतर न बहुतेक. पण हे हॉटेल बघा मित्रांनो, गर्दी पाहू शकतो मी. मित्रांनो, इथं भेटते बाजरीची भाकरी एकदम गरमागरम. तर मित्रांनो, आम्ही आलतो आत्ता 9 वाजता जेवायला, तरी पण मटण बघू शकता. आत्ता पण मटण त्यांनी लावलंय. अहो, संपलं का पहिलं मटण लावलेलं? पहिलं संपलं मित्रांनो. आता किती किलो असेल? 4 किलो मित्रांनो. 9 वाजता मटण लावले आत्ता. मित्रांनो, तुम्ही किचन पाहू शकता, एकदम साधं आणि घरगुती पद्धतीने. अशी जिगरी तुम्ही बनवली का? आता मित्रांनो, जिगरी पण स्वतः बनवत आहेत. हा रस्सा पाहू शकता मित्रांनो, एवढ्या क्वांटिटीत. किती रस्सा आहे शेटा? 150 लिटर जास्त रस्सा. 150 लिटरचा रस्सा. भरपूर क्वांटिटी आहे. मित्रांनो, हे हॉटेलचे ओनर आहेत. मित्रांनो, एकदम घरगुती पद्धतीने बनवलं जातं. असं आहे, किचनमध्ये किचन एकदम छोटंसं आहे मित्रांनो. एकदम घरगुती पद्धतीने बनवलं जातं. त्यांच्या आई बनवतात सगळं. म्हणजे आचार्य वगैरे कोणी नाही आहे, आई स्वतः बनवत आहे. जे यांची क्वालिटी आहे एकदम घरगुती पद्धतीची आहे मित्रांनो. मटन, चिकन. सेट आपलं हॉटेल किती वर्षापासून आहे? 6 वर्ष. 6 वर्षापासून हॉटेल आहे मित्रांनो. आणि आपल्या हॉटेलला पाठी नाही बाहेर एखाद्याला यायचं म्हणलं तर. आता मी दाखवलं ब्लॉगमध्ये पाठीमागे हॉटेलला पाठी लावून जात ना. पाटी लावणार. आता रोडचं काम चालू असल्यामुळे ते बोर्ड काढलेलं आहे. हां, रोडचं काम चालू आहे. कस्टमर फिक्स आहे. आले ना रिपीटेड आपल्याकडे जेवण. आपल्याकडे थाळी सिस्टीम जास्त जास्त. बिर्याणी वगैरे. बिर्याणी आणि मटन थाळी स्पेशल. मटन थाळी, चिकन थाळी एकदम स्पेशल आहे. आणि मटन थाळीची किंमत काय आहे? 250 रुपये मित्रांनो, सगळ्यात स्वस्त मटन थाळी 250 रुपयाला कुठे भेटते मला सांगा मित्रांनो. आणि ते पण एवढे भरपूर क्वांटिटी घ्या. असं नाही नुसतं रस्सा, भाकरी आणि एखादं वाटी, फ्रायची वाटी, असं नाही. बिर्याणी वगैरे दाखवतो पुढं मी आता ब्लॉगमध्ये. तेवढी ताळ भरून पूर्ण 250 रुपयाला येते. आता तुम्ही पुढं पाहिलं तर 350-300च्या पुढंच मटन थाळी येते. हे तेवढी स्वस्त चिकन थाळी द्यायची, मटन थाळी द्यायचं त्याचं काय. आपलं मेंटेनन्स सगळा घरगुती असल्यामुळे आपल्याला परवडतं. क्वांटिटीमध्ये सेल होतं आपला, त्याच्यामुळे काही वाटत नाही. मित्रांनो, आता आचार्य वगैरे काय ना घरगुती पद्धतीने बनवलं जातं, त्यामुळे यांना 250 रुपयाला मटन थाळी द्यायला परवडते. फक्त हे कमेंटमध्ये उत्तर आलं असतं 250 रुपये एवढी स्वस्त कसं काय, तर त्यांच्याच तोंडून तुम्ही आता ऐकलं एवढी स्वस्त का देता येते. चला आपण बघूया कसं बनवत आहे. तुम्हाला थाळ्या दाखवतो सगळ्या आणि टेस्ट करून दाखवतो.
मटण थाळीत बघा काय काय आलं. एक अंडा आलं आहे मस्त मसाला करून, जिगरी आली आणि ही मटण फ्राय आणि आळणी रस्सा आणि हा रस्सा तिखट. मित्रांनो हे सगळं मसालेदार एकदम तिखट असं झणझणीत होतं. मित्रांनो आज मस्त बाजरीची भाकरी आली आहे एक, थाळीसोबत 2 भाकरी येतात आणि रस्सा अनलिमिटेड आहे. आता थाळीसोबत 2 भाकरी येतात. काय काय आलं तुम्ही पहा. आळणी सूप आलं आहे, मटण फ्राय आलं एवढं, जिगरी जिगरी आली आहे आणि अंड मस्त बॉईल फ्राय करून दिले, कांदा लिंबू. आपण टेस्ट करूया दादा. घरगुती पद्धतीचा रस्सा आहे मित्रांनो. आणि रस्सा आहे. ओके ओके. मटन फ्राय. जिगरी. मित्रांनो भाकर मस्तपैकी अशी चुरावली रश्श्यामध्ये, एकदम अशी तिखट रस्सा होता. खरंच असं मसालेदार होतं सगळं आणि असं मस्त चुरून मुरून खायचं मस्तपैकी एकदम क्वालिटीचं. मित्रांनो यांचं फ्राय एकदम मसालेदार होतं, मसाल्यांचं प्रमाण जास्त होतं मटण फ्रायला पण आणि जिगरीला पण. मित्रांनो यांचा राईस एकदम गरमागरम येतो. इंद्रायणी राईस आहे. राईस नाही ना अनलिमिटेड, लागले तरी देतात इंद्रायणी राईस. मग मित्रांनो इंद्रायणी राईसवर मस्तपैकी मटणाचा रस्सा वाटला, एकदम तरीबाज मटणाचा. खरंच एकदम घरगुती पद्धतीचा रस्सा आहे आणि एकदम तिखट रस्सा आहे बरं का. ज्याला तिखट चालत नाही आहे त्यांनी आपलं मीडियमच घ्यायचं. आणि मटण फ्राय बघू शकता, मटण फ्राय पण एकदम मसालेदार आणि एकदम तिखट होतं, मसाल्याचं प्रमाण जास्त होतं. मित्रांनो बेस्ट कॉम्बिनेशन इंद्रायणी राईस आणि मटणाचा रस्सा एकदम क्वालिटीचा. आणि ज्या लागलं तर देतात ते जास्त, पण अनलिमिटेड नाही आहे. आणि मित्रांनो आमचं जेवण करून झालं तरी पण गर्दी वाढली होती उलट अजून. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.